नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समाजशास्त्र आणि शिक्षण यांच्यातील संबंध अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 व्हिडिओंच्या माध्यमातून आपण समाजशास्त्र आणि शिक्षण यांच्यामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे हे अभ्यासत असताना समाजशास्त्र आणि शिक्षणाची ध्येये यांच्यामध्ये नेमका काय संबंध आहे, त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या शिक्षणाची ध्येये नेमकी कोणकोणती असली पाहिजेत आणि कोठारी आयोगाने शिक्षणाची ध्येये सामाजिकदृष्ट्या कोणती प्रतिपादन केलेली आहे त्याविषयीचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यानंतर समाजशास्त्रानुसार अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, अभ्यासक्रमाची तत्त्वे नेमकी कोणती असली पाहिजे याविषयीचा आढावा आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर समाजशास्त्र आणि अध्यापन पद्धती यांचा संबंध कसा आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न शिक्षकानं आपल्या अध्यापनामधून कसा केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कोणत्या 3 बाबी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या प्रकारच्या अध्यापन पद्धती सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आहेत, ह्या सर्व गोष्टींचा आढावा आपण गेल्या 2 व्हिडिओंच्या माध्यमातून पाहिलेला आहे. आणि त्यानंतर आजच्या या 3ऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राहिलेले जे काही 2 मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. तर समाजशास्त्र आणि शिक्षणशास्त्र किंवा समाजशास्त्र आणि शिक्षण यांच्यातील संबंध अभ्यासत असताना पुढील जो पॉईंट आहे तो म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र आणि शाळा, म्हणजे शाळा आणि समाजशास्त्र यांच्यामधला नेमका संबंध कसा आहे याविषयीची माहिती आता आपण बघूया. तर शाळा आणि समाजशास्त्र यांचा संबंध जर आपण बघितला तर जसं आपण सुरुवातीपासूनच म्हटलेलं आहे की शाळा असेल किंवा शिक्षण असेल, ही गरज जी आहे ही गरज समाजामधूनच निर्माण झालेली आहे. म्हणजे शाळेची निर्मिती समाजाच्या गरजेमधून निर्माण झालेली असल्यामुळं समाजाचा आणि शाळेचा अतिशय जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येईल. आणि जॉन डुई नावाचा जो काही शिक्षणतज्ञ आहे त्याचं तर म्हणणं असं आहे की शाळा ही एक सामाजिक संस्था आहे. म्हणजे शाळा ही एक सामाजिक संस्था आहे कारण शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे अशा पद्धतीनं म्हटलं जातं आणि त्यामुळं शाळेला देखील एक सामाजिक संस्था अशा पद्धतीनं संबोधलं जातं. कारण शाळेमध्ये समाजाचे प्रतिबिंब दिसते. म्हणजे शाळेमध्ये समाजाचे प्रतिबिंब दिसते म्हणजेच काय की समाजामध्ये घडत असलेल्या अनेक घटना, अनेक प्रसंग शाळेमध्ये सुद्धा घडतात आणि त्यामुळं शाळेमध्ये समाजाचे प्रतिबिंब दिसते असं म्हटलं जातं आणि म्हणून शाळेला समाजाची प्रतिकृती आहे असं देखील म्हटलं जातं. शाळेला समाजाची प्रतिकृती आहे किंवा स्कूल इज अ रिप्लिका ऑफ सोसायटी असं देखील म्हटलं जातं. परंतु ही समाजाची नुसती प्रतिकृती नसून ती एक कशी आहे, आदर्श प्रतिकृती आहे. म्हणजे शाळा ही एक सामाजिक संस्था आहे किंवा शाळेला समाजाची प्रतिकृती असं जरी मानलेलं असलं तरीसुद्धा ती नुसती प्रतिकृती नसून कशी आहे, एक आदर्श प्रकारची प्रतिकृती आहे. कारण समाजामधले जे काही जीवन व्यवहार आहेत त्या समाजातील जीवन व्यवहारांचे, जीवन पद्धतींचे दर्शन शाळेमध्ये घडते. म्हणजे असे जसं म्हटलं की समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटना असतील, प्रसंग असतील, सण असतील, उत्सव असतील, त्या सर्वांचं दर्शन शाळेमध्ये घडत असलेलं आपल्याला दिसतं. मात्र हे जे काही जीवन व्यवहारांचं किंवा समाजातील जीवन पद्धतींचं दर्शन आहे, ह्या सर्वच बाबींचं दर्शन शाळेमध्ये घडत नाही, तर त्यापैकी केवळ चांगल्या आणि अनुकरणीय बाबींचेच प्रतिबिंब शाळेमध्ये दिसते. म्हणजे समाजामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत असतात, अनेक प्रकारचे प्रसंग घडत असतात, अनेक परंपरा आहेत, चालीरीती आहेत, रूढी आहेत. मात्र त्या सगळ्या चालीरीती, रूढी, परंपरा ह्या चांगल्या आहेत असं नाही किंवा आधुनिक आहेत असं नाही. त्यातल्या काही परंपरा ह्या अज्ञानामधून निर्माण झालेल्या आहेत किंवा वाईट आहेत आणि ह्या ज्या वाईट चालीरीती, वाईट परंपरा आहेत किंवा वाईट घटना प्रसंग आहेत त्याचं दर्शन शाळेमध्ये घडता कामा नये. कारण शाळा ही काय आहे, एक आदर्श प्रतिकृती आहे आणि शाळा आदर्श प्रतिकृती असल्यामुळं शाळेमध्ये चांगल्या आणि अनुकरणीय बाबींचंच दर्शन शाळेमध्ये घडतं आणि म्हणून समाजाची ती एक आदर्श प्रतिकृती आहे. जे चांगल्या आणि अनुकरणीय बाबींचंच दर्शन शाळेमध्ये घडत असल्यामुळं ती कशी आहे, समाजाची एक आदर्श प्रतिकृती आहे आणि ती आदर्शच राहील याची काळजी जी आहे ही काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजे शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील,
ह्या सर्वांनी मिळून ही काळजी घेणं गरजेचे आहे की शाळेमध्ये वाईट गोष्टींचं प्रतिबिंब दिसता कामा नये. ज्या काही चांगल्या गोष्टी असतील, अनुकरणीय गोष्टी असतील, अशाच बाबींचं प्रतिबिंब शाळेमध्ये दिसलं पाहिजे. म्हणजे शाळा ही समाजाची एक आदर्श प्रतिकृती बनून राहण्याचं काम जे आहे ते काम त्या माध्यमातून घडून येईल आणि शाळेला आपण काय म्हणू शकू, एक आदर्श प्रतिकृती आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मग उदाहरणार्थ बघा की समाजामधला स्वार्थ असेल, भ्रष्टाचार असेल, काळा बाजार असेल, जातीयता असेल, ह्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत, या वाईट गोष्टीचं प्रतिबिंब शाळेमध्ये दिसता कामा नये. म्हणजे समाजातल्या जसं आपण म्हटलं की चांगल्या आणि अनुकरणीय बाबींचंच प्रतिबिंब शाळेत दिसलं पाहिजे, तरच ती एक आदर्श किंवा चांगली प्रतिकृती बनू शकते. आणि वाईट ज्या बाबी आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्या वाईट गोष्टींचं प्रतिबिंब शाळेमध्ये दिसता कामा नये. उदाहरणार्थ आपण म्हटलं की समाजामधला स्वार्थ असेल, भ्रष्टाचार असेल, काळा बाजार असेल, जातीयता असेल, इत्यादी बाबी शाळेमध्ये दिसता कामा नये, कारण त्यांचा विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होईल. म्हणजे विद्यार्थ्यांवर त्यांचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून ह्या ज्या बाबी आहेत त्या बाबी शाळेमध्ये अजिबात दिसता कामा नये. आणि मग त्याचबरोबर समाजामधील विषमता असेल, दारिद्र्य असेल, अंधश्रद्धा असेल किंवा शोषण असेल, यांचंही दर्शन शाळेमध्ये होऊ नये. म्हणजे समाजामध्ये आणखीन ज्या काही वाईट गोष्टी आहेत, वाईट बाबी आहेत की ज्याच्यामध्ये समाजामधील विषमता आहे, मग ती श्रीमंत गरीब यांच्यातील विषमता असेल किंवा जाती धर्मातील विषमता असेल, दारिद्र्य असेल, अंधश्रद्धा असेल, वेगवेगळ्या घटकांचं समाजामध्ये होत चाललेलं शोषण असेल, ह्या सर्व गोष्टींचं दर्शन शाळेमध्ये अजिबात घडता कामा नये किंवा ते दिसता कामा नये. अन्यथा मग शाळेला आपल्याला आदर्श प्रतिकृती म्हणता येणार नाही. आणि मग शाळेला जर आदर्श प्रतिकृती आपल्याला बनवायचं असेल किंवा शाळेला एक सामाजिक किंवा सांस्कृतिक केंद्र जर बनवायचं असेल, शिक्षण जर समाजाभिमुख बनवायचं असेल किंवा शिक्षणाचं आपल्याला धनसंक्रमण करायचं असेल, तर शाळा हे समाजाचे सांस्कृतिक केंद्र बनवणं गरजेचं आहे. आणि त्या शाळेला समाजाचं सांस्कृतिक केंद्र बनवण्यासाठी शाळेचं वातावरण हे सामाजिकदृष्ट्या निकोप असलं पाहिजे, आदर्श असलं पाहिजे आणि अनुकरणीय असलं पाहिजे. म्हणजे शाळेला समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व असल्यामुळं शाळेमधून चांगलेच संस्कार विद्यार्थ्यांवर घडले जाणं गरजेचं आहे. समाजाच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील, गरजा असतील, त्या गरजांचं प्रतिबिंब शाळेमधून पूर्ण झालं पाहिजे किंवा त्या गरजा शाळेच्या माध्यमातून पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि समाजाला आवश्यक असणारा एक आदर्श नागरिक जो आहे, तो आदर्श नागरिक शाळेच्या माध्यमातून घडला पाहिजे, तरच त्या शाळेला आपण आदर्श प्रतिकृती असं म्हणू शकू. आणि म्हणून शाळेच्या माध्यमातून शिक्षण जे आहे, हे शिक्षण जर समाजाभिमुख आपल्याला बनवायचं असेल किंवा शिक्षणाचं धनसंक्रमण करायचं असेल आणि शाळेला समाजाचं एक सांस्कृतिक केंद्र म्हणून मान्यता मिळवायची असेल, तर शाळेमधून चांगल्याच बाबींचं, चांगल्याच गोष्टींचं काय झालं पाहिजे, प्रतिबिंब उमटलं पाहिजे किंवा शाळेच्या माध्यमातून आदर्श असतील, मूल्य असतील किंवा चांगल्या अनुकरणीय बाबीच काय झाल्या पाहिजेत, त्या शाळेच्या माध्यमातून दिसल्या पाहिजेत. तरच काय होईल की शाळा हे समाजाचं एक सांस्कृतिक केंद्र बनू शकेल. आणि म्हणून असं म्हटलं जातं बघा की विद्यार्थ्यांवर संस्कार करणारी, त्यांचे समाजीकरण करणारी आणि त्यांच्या सामाजिक समायोजनाला चालना देणारी शाळा ही खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची माऊली बनली पाहिजे. म्हणजे माऊली या शब्दाचा अर्थ आपण म्हणतो आई किंवा माता. म्हणजे माऊली म्हणजे माता किंवा आई अशा अर्थानं आपण तो शब्द वापरतो. आणि मग शाळा ही काय बनली पाहिजे, विद्यार्थ्यांची माऊली बनली पाहिजे, अशा पद्धतीनं त्याला उपमा दिलेली आहे. कारण विद्यार्थ्यांवर संस्कार, चांगले आदर्श मूल्य यांचे संस्कार तिच्या माध्यमातून झालं पाहिजे. विद्यार्थ्यांचं समाजीकरण शाळेच्या माध्यमातून झालं पाहिजे. कारण विद्यार्थ्यांवर स्वार्थ किंवा स्वैराचार या गोष्टी चे संस्कार, स्वार्थ आणि वाईट गोष्टींचे संस्कार न होता काय झालं पाहिजे की सामाजिक बांधिलकी असेल, सामाजिक जबाबदारी असेल, हे पार पाडणारी किंवा समाजहित डोळ्यासमोर ठेवून वर्तणूक करणारे विद्यार्थी शाळेच्या माध्यमातून घडले पाहिजेत. आणि सामाजिक समायोजनसुद्धा त्या विद्यार्थ्यांचं घडलं पाहिजे. अशा प्रकारची शाळा जर असेल तर मग ती खऱ्या अर्थानं काय होईल, विद्यार्थ्यांची माऊली बनेल. म्हणजेच काय की सामाजिक दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी
पूर्ण करण्याचं काम कुठं केलं जातं तर शाळेच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे शाळेला समाजाचं सांस्कृतिक केंद्र बनवायचं आहे. सामाजिक मूल्य, सामाजिक आदर्श असतील त्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर करायचे आहेत. विद्यार्थ्याचं समाजीकरण घडवून आणायचं आहे. विद्यार्थ्याच्या सामाजिक समायोजनाला चालना देण्याचं काम शाळेमधूनच घडतं आणि त्यामुळं समाजशास्त्र आणि शाळा या दोघांच्यामध्ये अतिशय जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येईल. आणि त्याचबरोबर बघा, विद्यार्थ्यांवर आदर्श, नीतिमूल्ये, सांस्कृतिक मूल्ये यांचे संस्कार करून त्यांचे जीवन सर्वांग सुंदर बनवण्यामध्ये शाळेचा वाटा जो आहे तो अतिशय मोठा आहे. आणि त्यामुळं शाळा ही काय आहे तर सरस्वतीचे मंदिर आहे. जे तिला सरस्वतीचं मंदिर आहे असं म्हटलेलं आहे, कारण त्या सरस्वतीच्या मंदिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं जीवन सर्वांग सुंदर घडवण्याचं काम शाळेच्या माध्यमातून केलं जातं. विद्यार्थ्यांवर चांगले सामाजिक आदर्श, सामाजिक मूल्य, नीतिमूल्य, सांस्कृतिक मूल्य यांचे संस्कार करून किंवा सत्यम शिवम सुंदरम ही जी काही आपल्या जीवनाची आदर्श मूल्य आहेत किंवा जीवनमूल्य आहेत यांची अनुभूती, यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर करणारी शाळा म्हणजे ते सरस्वतीचं एक केंद्र आहे, सरस्वतीचं एक मंदिर आहे किंवा विद्यार्थ्यांची माऊली आहे असं शाळेला म्हटलं जातं. म्हणजेच समाजशास्त्र आणि शाळा या दोघांचा संबंध किती जवळचा आहे हे आपल्याला या मुद्द्यावरून स्पष्ट करता येईल. तर अशा पद्धतीनं शैक्षणिक समाजशास्त्र आणि शाळा यांच्यामधील संबंध आपण बघितला. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे या समाजशास्त्र आणि शिक्षण यांच्यातील संबंधामधला, तो म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र आणि शिक्षक. म्हणजे आपण आत्तापर्यंत समाजशास्त्र आणि शिक्षणाची ध्येय कशी असली पाहिजे किंवा सामाजिक दृष्टिकोनातून शिक्षणाची ध्येय कशी असली पाहिजेत, सामाजिक दृष्टिकोनातून शिक्षणाचा अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, सामाजिक दृष्टिकोनातून अध्यापनाच्या पद्धती कशा असल्या पाहिजेत आणि सामाजिक दृष्टिकोनातून शाळेची नेमकी भूमिका काय आहे, ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आता सामाजिक दृष्टिकोनातून शिक्षकाची नेमकी काय भूमिका आहे किंवा शिक्षकाचं काय कर्तव्य आहे ह्या गोष्टी पाहिल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की समाजशास्त्र आणि शिक्षक यांचा देखील अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण शिक्षण प्रक्रियेचा विचार करतो तेव्हा शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि समाज असे 3 घटक अतिशय महत्त्वाचे असतात. म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि समाज किंवा पालक हे जे 3 मानवी घटक आहेत त्या 3 मानवी घटकांना शिक्षण प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आणि या 3 मानवी घटकांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो म्हणजे शिक्षक. कारण शिक्षकाच्याच माध्यमातून विद्यार्थ्याला घडवण्याचं काम केलं जातं किंवा जे काही शिक्षणाची ध्येय ठरलेली आहेत, जो काही शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरलेला आहे तो पूर्णत्वास नेणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे शिक्षक होय. विद्यार्थ्याला घडवणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे शिक्षक होय. आणि शाळा आणि पालक यांच्यामध्ये समन्वय साधणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षकच होय. म्हणून या 3 घटकांमध्ये शिक्षकाला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान असल्यामुळं समाजशास्त्राचा आणि शिक्षकाचा देखील अतिशय जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येईल. कारण शिक्षणाची ध्येय असतील किंवा उद्दिष्टे असतील ते साध्य करण्याची, त्याचबरोबर अभ्यासक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आणि विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणण्याची मुख्य जबाबदारी कोणाची असते तर शिक्षकांचीच असते. म्हणजे जसं मगाशी म्हणलं की शिक्षणाची ध्येय असतील, उद्दिष्टे असतील हे साध्य करण्याचं काम कोण करतं? शिक्षकच करतं. अभ्यासक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं? शिक्षकच करतं. आणि विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणून विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं काम, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम किंवा विद्यार्थ्यांचं जीवन सर्वांग सुंदर बनवण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोण करत असेल तर तो म्हणजे शिक्षक. आणि म्हणून शिक्षकाला या शिक्षण प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. असं म्हटलं जातं की कोणत्याही देशातील शिक्षण पद्धती ती राबवणाऱ्या शिक्षकापेक्षा अधिक प्रगत असूच शकत नाही. म्हणजे कुठलाही देश असेल त्या देशातली शिक्षण पद्धती ही त्या देशातल्या शिक्षकापेक्षा अधिक प्रगत कधीच असू शकत नाही. कारण जरी शिक्षण पद्धती ठरवण्याचं काम वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ मंडळी करत असले तरीसुद्धा ती ठरवलेली शिक्षण पद्धती प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम कोण करत असतो तर शिक्षकच करत असतो. म्हणून
कशाही पद्धतीचं धोरण ठरवलं गेलं, कशाही पद्धतीचं धोरण आखलं गेलं, कशाही पद्धतीची शिक्षण पद्धती अंमलात आणण्याचं ठरवलं तरी प्रत्यक्ष अंमलात आणणारा महत्त्वपूर्ण घटक हा शिक्षकच असतो. आणि म्हणून असं म्हटले की कोणत्याही देशातील शिक्षण पद्धती ती राबवणाऱ्या शिक्षकापेक्षा अधिक श्रेष्ठ कधीच असू शकत नाही. कारण शिक्षण प्रक्रियेची यशस्वीता जी आहे ही यशस्वीता शिक्षकाच्या अध्यापन कौशल्यावर आणि त्याच्या सामाजिक कार्यक्षमतेवर त्याचबरोबर व्यवसाय निष्ठेवर अवलंबून असते. म्हणजे शिक्षण प्रक्रिया जी आहे त्या शिक्षण प्रक्रियेची यशस्वीता कशामध्ये आहे तर शिक्षकाच्या अध्यापन कौशल्यावर, त्याच्या सामाजिक कार्यक्षमतेवर आणि त्याच्या व्यवसाय निष्ठेवर अवलंबून आहे. म्हणजे वर्गामध्ये त्याचं अध्यापन जर प्रभावी परिणामकारक झालं तरच विद्यार्थ्यांना चांगलं समजेल. त्याची सामाजिक कार्यक्षमता जर चांगली असेल तर सामाजिक हित सामाजिक बांधिलकी लक्षामध्ये घेऊन तो अनेक प्रकारच्या सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं काम करेल. आणि स्वतःच्या व्यवसायावर जर निष्ठा असेल तरच तो स्वतःच्या व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती करण्याचं काम चांगल्या पद्धतीनं करू शकेल. आणि म्हणून ह्या 3 गोष्टी जर शिक्षकाकडं चांगल्या असतील तर शिक्षण प्रक्रिया ही यशस्वी झाल्याशिवाय राहूच शकणार नाही. आणि म्हणून मग सामाजिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण शिक्षकाचा विचार करतो तेव्हा शिक्षकाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आहेत त्या भूमिका नेमक्या कोणत्या आहेत बघा. तर शिक्षक हा विद्यार्थ्याचा मित्र आहे, मार्गदर्शक आहे किंवा तत्ववेत्ता आहे. म्हणजे शिक्षणामधील शिक्षकाची जी काही भूमिका आहे ती भूमिका 3 प्रकारची आहे किंवा त्रिविध प्रकारची ती भूमिका आहे. तो विद्यार्थ्याचा मित्र आहे, मार्गदर्शक आहे आणि तत्ववेत्ता आहे. म्हणजे विद्यार्थी जरी त्याच्यापेक्षा लहान असला तरीसुद्धा विद्यार्थ्याला लहान मोठा अशा प्रकारचा दर्जा न देता तो जर शिक्षकाला जर त्यानं मित्रत्वाप्रमाणे जर वागवलं किंवा शिक्षकानं विद्यार्थ्याला जर मित्रत्वाप्रमाणे वागवलं तर तो त्याच्या मनामध्ये असणारी भीती जी आहे ती भीती नष्ट होईल आणि चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेमळ वातावरण निर्माण होईल. विद्यार्थ्यांना जेव्हा जेव्हा अनेक प्रकारच्या अडचणी शंका असतील तेव्हा योग्य मार्गदर्शन करण्याचं काम देखील त्याला शिक्षकच करत असतात. आणि चांगलं शिक्षकाचं स्वतःचं तत्त्वज्ञान, जीवनविषयक तत्त्वज्ञान जर चांगलं असेल तर त्याचा चांगला प्रभाव हा विद्यार्थ्याच्या जीवनावर पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या 3 अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका शिक्षकाला बजावाव्या लागतात की ज्याचा चांगला परिणाम विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. त्याचबरोबर राष्ट्रकार्यामध्ये शिक्षकाचा वाटा फार मोठा आहे आणि म्हणून त्याला राष्ट्राचा शिल्पकार म्हणून देखील संबोधलं जातं. म्हणजे राष्ट्रनिर्माण कार्यामध्ये त्याचा वाटा फार मोठा आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यामध्ये शिक्षकाचा वाटा फार मोठा आहे. आणि त्याचबरोबर तात्विक दृष्टिकोनातून सुद्धा शिक्षकाचं महत्त्व जे आहे हे महत्त्व आपण पाठीमागच्या सेमिस्टरला सुद्धा अभ्यासलेलं आहे. म्हणजे तत्त्वज्ञान आणि शिक्षक यांची भूमिका अभ्यासत असताना सुद्धा आपण तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून शिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची आहे या गोष्टीचा आढावा आपण त्या ठिकाणी सुद्धा घेतलेला आहे. आणि सामाजिकदृष्ट्या जेव्हा आपण शिक्षकाच्या भूमिकेचा विचार करतो तेव्हा शिक्षकाला सामाजिक अभियंता असं देखील म्हटलेलं आहे. शिक्षकाला सामाजिक अभियंता असं म्हटलं जातं कारण सामाजिक दृष्टिकोनातून शिक्षकाच्या कार्याला अतिशय महत्त्व आहे किंवा फार महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल. विद्यार्थ्यांच्या सामाजिक व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणण्याचं काम दुसरं तिसरं कोणीही करू शकत नाही तर तो शिक्षकच करू शकतो. म्हणजे विद्यार्थ्याच्या सामाजिक व्यक्तिमत्वाचा विकास शिक्षकच घडवून आणू शकतो. आणि त्याचबरोबर समाजशास्त्रीय दृष्ट्या आवश्यक असणारी महत्त्वाची असणारी मूल्ये असतील, आदर्श असतील, विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो शिक्षकच करतो. आणि म्हणून शिक्षकाला काय म्हटलेलं आहे, सामाजिक अभियंता असं म्हटलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्याच्या सामाजिक व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचं काम आणि विद्यार्थ्याच्या अंगी सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची असणारी जी काही सामाजिक मूल्ये असतील, आदर्श असतील ते विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचं काम शिक्षकाच्याच मार्फत केलं जातं. म्हणून शिक्षकाला सामाजिक अभियंता असे देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर सामाजिक परिवर्तनाचा आणि सामाजिक नियंत्रणाचा खरा सूत्रधार शिक्षकच आहे. म्हणजे समाजाच्या जसं आपण म्हटलं की समाजाच्या गरजा, इच्छा, अपेक्षा ज्या काही असतील त्या सर्व शिक्षणामधून पूर्ण
केल्या गेल्या पाहिजेत आणि शिक्षणामधून ह्या सर्व गरजा, इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे शिक्षकच होय. म्हणजे समाजामध्ये समाज नियंत्रणाची भूमिका असेल किंवा समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका असेल, ह्या सर्व गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण घटक जर कोण असतं तर तो शिक्षकच असतो. आणि म्हणून म्हटलं की खरा सूत्रधार कोण आहे? शिक्षकच आहे. कारण शिक्षणाद्वारे समाज नियंत्रण साधण्यामध्ये शिक्षकाचा वाटा हा सिंहाचा आहे. शिक्षणाद्वारे समाज नियंत्रण साधण्यामध्ये शिक्षकाचा वाटा अतिशय महत्त्वाचा आहे, सिंहाचा वाटा आहे. आणि त्याचबरोबर शिक्षणामधून सुयोग्य सामाजिक परिवर्तन घडवण्याचा मुख्य आधारस्तंभ कोण आहे? तर शिक्षकच आहे. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून सुयोग्य सामाजिक परिवर्तन घडवण्याचा मुख्य आधारस्तंभ शिक्षकच आहे. म्हणून त्याला म्हटलंय की खरा सूत्रधार कोण आहे? तर शिक्षक आहे. कारण समाजामधील अनिष्ट रूढी असतील, घातक परंपरा असतील, ह्या नष्ट करण्याचं काम कोण करत असेल तर शिक्षकच करत शकतो. म्हणजे समाजामधील अनिष्ट रूढी, घातक परंपरा, वाईट परंपरा नष्ट करण्याचं काम शिक्षकाच्याच माध्यमातून केलं जातं. आणि स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही जी काही लोकशाही मूल्य आहेत किंवा सामाजिक मूल्य आहेत, ही समाजामध्ये रुजवण्यासाठी समाजाला शिक्षकाची अतिशय गरज आहे. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये नियंत्रण प्रस्थापित करणं, समाजातल्या वाईट स्वैराचारी प्रवृत्तींवर नियंत्रण प्रस्थापित करणं आणि विद्यार्थ्यांवर लोकशाही मूल्य असतील किंवा सामाजिक मूल्य आदर्श असतील यांचे योग्य संस्कार करून विद्यार्थ्यांना एक चांगला सामाजिक नागरिक घडवण्याचं काम शिक्षकाच्याच माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून शिक्षकाला सामाजिक परिवर्तनाचा किंवा नियंत्रणाचा खरा सूत्रधार आहे असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षक हा समाजाचा सेवक आहे, ग्रामनायक आहे आणि समाज परिवर्तनाचा मूलाधार आहे. म्हणजे शिक्षक हा अजून काय आहे? समाजाचा सेवक आहे, ग्रामनायक आहे. कारण त्या खेडेगावाचं नेतृत्व करण्याचं काम खऱ्या अर्थानं कोण करत असतो? तर शिक्षकच करत असतो. म्हणजे समाजामध्ये सद्य परिस्थितीमध्ये भेडसावत असणाऱ्या ज्या काही अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या आहेत की जसं आपण बघितलं, अंधश्रद्धा असेल, अज्ञान असेल, दारिद्र्यता असेल किंवा भ्रष्टाचार असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही समस्या आहे, विषमता आहे, सामाजिक विषमता आहे, जातीयता आहे, धर्मांधता आहे, ह्यासारख्या ज्या अनेक समस्या आहेत त्या अनेक समस्यांवर उपाययोजना करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणून शिक्षकाकडे बघितलं जातं. किंवा ह्या समस्या ज्या आहेत त्या समस्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षकच करतो. आणि त्या समस्या सोडवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, कोणत्या प्रकारची भूमिका बजावली पाहिजे आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून असेल त्या समस्या कशा पद्धतीनं आपल्याला सोडवता येतील हे पाहण्याचं काम कोण करत असतो? शिक्षकच करत असतो. आणि म्हणून शिक्षक हा खऱ्या अर्थानं त्या समाजाचा सेवक आहे, ग्रामनायक आहे किंवा सामाजिक परिवर्तनाचा मूलाधार आहे. शिक्षण आणि लोकसमुदाय यांच्यातील परस्पर संबंध सलोख्याचे ठेवून शिक्षणाचा लोकसमुदायाच्या भल्यासाठी उपयोग करण्याचं काम कोण करतं? तर शिक्षकच करतं. लोकसमुदायाचं जर भलं करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करण्याचा सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्हणजे कोण आहे? तर शिक्षकच आहे. कारण शिक्षणाच्या माध्यमातून या लोकसमुदायाच्या भल्यासाठी समाज प्रबोधनाचे, लोकशिक्षणाचे आणि लोकजागृतीचे काम शेवटी कोण करतो? तर शिक्षकच करतो. म्हणजे समाजाच्या भल्यासाठी समाजामध्ये समाज प्रबोधन घडवून आणणं किंवा लोकशिक्षणाचं कार्य करणं, लोकजागृतीचं कार्य करणं, ह्या सर्व भूमिका कुणाला पार पाडाव्या लागतात? तर शिक्षकालाच पार पाडाव्या लागतात. आणि म्हणून समाजशास्त्र आणि शिक्षक या दोघांची भूमिका अतिशय जवळची किंवा या दोघांचा संबंध जो आहे तो अतिशय जवळचा असलेला आपल्याला दिसून येईल. अतिशय पूर्वीच्या काळापासून जरी आपण विचार केला तर समाज सुधारणा घडवून आणण्यामध्ये शिक्षकांचंच कार्य फार मोठं असलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये समाजामध्ये किंवा देशामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणण्याचं काम किंवा समाज सुधारणा घडवून आणण्याचं काम आपल्या भारतामध्ये अनेक शिक्षकांनी केलेलं आपल्याला दिसून येईल. उदाहरणार्थ आगरकर असतील, महात्मा फुले असतील, रानडे असतील, टिळक असतील किंवा कर्वे असतील, ह्यासारखे वेगवेगळे जे मोठमोठे मंडळी होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले,
की ज्यांनी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून, लोकशिक्षणाच्या माध्यमातून किंवा लोकजागृतीच्या माध्यमातून समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणलं आणि समाजाला योग्य दिशेला घेऊन जाण्याचं काम केलं, की त्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या माध्यमातून समाज सुधारणा घडवून आणले. म्हणजे पूर्वीच्या काळापासून किंवा प्राचीन काळापासून आज तागायत किंवा आजपर्यंत अशा अनेक प्रकारच्या शिक्षकांनी ह्या समाज प्रबोधनाच्या किंवा लोकशिक्षणाच्या, लोकजागृतीच्या माध्यमातून समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणण्याचं काम केलेलं आहे. म्हणजेच काय की समाजशास्त्र आणि शिक्षक यांचा दोघांचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण शिक्षण ही एक सामाजिक संस्था आहे किंवा शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे आणि ती सामाजिक प्रक्रिया योग्य प्रकारे घडावी किंवा समाजाच्या इच्छा, आकांक्षा, गरजा पूर्ण व्हाव्यात, समाजातील सामाजिक समस्या मिटाव्यात आणि समाजाचं भलं व्हावं यासाठी धडपडणारा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक होय. कारण समाजाशी बांधिलकी, समाजाशी नाळ असणारा आणि समाजाच्या भल्यासाठी तळमळ असणारा एकमेव घटक आहे तो म्हणजे शिक्षक. कारण शिक्षकच ह्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण घटक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समाजशास्त्र आणि शिक्षक, समाजशास्त्र आणि शाळा या दोन घटकांमध्ये कशा प्रकारचा संबंध आहे याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक समाजशास्त्र आणि शिक्षणाची ध्येय कोणती असली पाहिजेत किंवा सामाजिक दृष्टिकोनातून शिक्षणाची ध्येय, शिक्षणाचा अभ्यासक्रम, शिक्षणाच्या अध्यापन पद्धती ह्या तिघांमध्ये कशा प्रकारचा संबंध आहे हेही आपण गेल्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेलं आहे. हे तिन्ही व्हिडिओ जर आपणाला आवडला असतील तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अजून जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.